तर इथे ना सकाळी सकाळी पोळ्यांचा राडा न करता भाजी बटाट्याची आणि चपाती श्रीखंड असं काही आजचा बेत होता जेवणाचा गुढीपाडव्याचा बरं का. आणि इकडे दुसरीकडे माझा आज गुरुवार असतो उपवास, तर त्यासाठी अनुश्री खिचडी बनवत होती, कारण एका ठिकाणी जायची खूप घाई होती, तर त्यासाठी सगळेजण मिळून मला मदत करत होते आज. त्यानंतर लगेचच मी इकडं देवपूजा वगैरे करून घेतली आणि स्वामींना नैवेद्याचा भोग लावून घेतला. त्यानंतर मी पटकन आवरून आम्ही सगळ्यांनी निघालो होतो. तर मला खिचडी खायला सुद्धा घरामध्ये वेळ मिळत नव्हता, म्हणून मी खिचडी गाडीमध्येच पार्सल घेतली होती आणि ते खाऊन घेतली. मग आम्ही तिथे पोचलो. तर गेल्यानंतर कॉफी वगैरे घेतली आणि काही थोडीफार प्रोसेस होती, तर ते सगळे कंप्लीट केले. आणि आम्हाला ज्याची ओढ लागली होती, उत्सुकता लागली होती बघण्याची, तर ही आहे आमची स्वामिनी बरं का. हो, तर हिचं नाव आम्ही स्वामिनी ठेवणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पहिलेच ठरलेल्या होत्या बरं का. आणि त्यानंतर लगेचच आम्ही पूजा वगैरे करून घेतली, नारळ वगैरे यांनी फोडली आणि जे पण थोडीफार फोटो वगैरे होते, व्हिडिओज होते, तर ते सगळे काही काढून घेतले. मग आम्ही फायनली निघालो होतो. दुसरीकडे जायचं होतं म्हणून आम्ही पटकन इथं सगळं काही कामं उरकून घेतली. ही शोरूम खूपच लांब होता, आम्हाला तासभर लागला. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ह्या सगळ्यांना भुका लागली होती. स्वयंपाक तर बनून गेला होता, पण माझा पण उपवास होता. म्हटलं चला मी पण आता दुपारीच सोडून घेते. मग सगळ्यांनी जेवणं वगैरे केली आणि परत इथे पूजा वगैरे घरी आल्यानंतर करतात ना, तर आम्ही सगळ्यांनी परत घरी एकदा पूजा करून घेतली आपल्या स्वामिनीची. आणि त्यानंतर आता इथे बॅग पॅकिंगची तयारी आहे. तर आता इथे कोण किती घेते हे सगळे एवढे कपड्याचा ढिगार काढून घेतला होता, पण मी त्यातले फक्त 2-2 ड्रेस घेतलेले होते सगळ्यांचे, आणि एखादा ड्रेस एक्स्ट्रा असं घेऊन ना मी हे सगळ्यांची बॅग सगळ्यांचे कपडे एकाच बॅगमध्ये पॅक करून घेतले. आणि चला आता निघालो आम्ही गावाकडे. मग सगळे काही लाईट गॅस नळं सगळे काही बंद करून घेतले आणि जाता जाता स्वामींचा निरोप घेतला. म्हटलं सुखकर हा प्रवास होऊ दे आणि तुमचं छान असं दर्शनसुद्धा घडू दे. म्हणून आम्ही 7-7:30 वाजता घरातून बाहेर पडलो होतो, म्हणजे आम्हाला सिटीतून बाहेर पडायला 8 वाजलेले होते. आणि इथे एका ठिकाणी भुका लागल्या होत्या परत, म्हणून आम्ही 9:30 वाजता खायला बसलो होतो. तर खाऊन बाहेर पडल्यानंतर बघा एवढं वारं वावदान सुटलं होतं. आणि तिथून आम्ही सोलापूर सिटीमध्ये एंट्री केली. आणि लगेचच बघा सोलापूरच्या नंतर अक्कलकोट, जे तुम्हाला लाईटिंगचं दिसत होतं ना, तर ते अक्कलकोटच होतं. लांबून असं काही दिसत होतं. आणि त्यानंतर इकडे गावाचा रस्ता लागला होता. खूप भीती वाटत होती. आम्ही फायनली घरात आलो. तर चला बाय.